नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 संदर्भात प्रेफरन्सची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होत आहेत आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक अगदी आतुरतेने वाट पाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत शिक्षण विभागात मोठ्या घडामोडींचे संकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शालेय शिक्षण विभागामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यामागील महत्त्वाचे विषय कोणते कोणते होते ते आपण समजून घेऊयात. तसेच या बैठकीसाठी आपण जर विचार केला तर शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देवल, शिक्षण आयुक्त तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता यामध्ये विषय कोणते कोणते महत्त्वाचे या बैठकीचे आपल्याला पाहायला मिळत आहे, जी की बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. बैठकीत पुढील महत्त्वाचे विषय त्यामध्ये 55-60 संदर्भातील शासन निर्णय, जो की बऱ्याच अभियोग्यताधारकांकडून विचारला जातोय की या भरतीमध्ये नक्की काय होणार आहे. 55-60च्या निर्णयासंदर्भात त्यांचे बरेचसे प्रश्न होते, त्यावरती देखील निर्णय होईल. महत्त्वाचं म्हणजे प्रेफरन्सची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. त्या संदर्भात पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात देखील चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरजिल्हा बदली, जो की बऱ्याच जणांनी मांडलेला विषय होता. 2 दिवसापूर्वी बरेचसे अभियोग्यताधारक त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन त्यांनी मागणी केलेली होती आणि शिक्षण विभागातील इतर प्रलंबित विषय जे आहेत त्यावर देखील चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये शिक्षण विभागांतर्गत विभाग संदर्भात महत्त्वाचे आपल्याला GR पाहायला मिळतील. आणि ही जी शिक्षक भरती आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती गती आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. जेणेकरून आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने टेट 2मध्ये बरेचसे उमेदवार आपापल्या शाळेमध्ये लवकरात लवकर गेले होते, तशाच प्रकारे या भरतीमध्ये देखील उमेदवारांना लवकरात लवकर शाळेवरती कसं पोहोचवता येईल त्याच संदर्भात किंवा विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं आहे त्या संदर्भात देखील चर्चा या बैठकीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संदर्भात अधिक अपडेट आपल्याला मिळाल्यावरती नक्कीच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला मी शेअर करेल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.